मोहोळ तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नूतन आमदार राजू खरे यांनी विधानभवन परिसरात अनोखं आंदोलन केलंय. त्यांनी काळे कपडे व हातात फलक घेऊन हे आंदोलन केलंय. या आंदोलनाची चर्चा आता सोशल मीडियावर जोरात रंगलीय. राजू खरे यांनी अनगर येथील अप्पर तहसील कार्यालयाला विरोध केलाय. त्यांनी विधानभवन परिसरात काळे पोशाख व फलक घेऊन आंदोलन केलं. यावेळी बोलताना खरे यांनी सांगितलं की मोहोळ तालुक्यातील माजी आमदार राजन पाटील यांच्या दबावात अनगर गावात दुय्यम निबंधक कार्यालयापाठोपाठ अलीकडे अप्पर तहसील कार्यालय मंजूर झालं, परंतु या कार्यालयास येथील 40 गावांचा विरोध आहे. त्यासाठी येथे कडकडीत बंदही पुकारण्यात आला होता. या विषयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे घालून नवीन अप्पर तहसील कार्यालय रद्द करण्याची मागणी केली गेली होती, परंतु काही झाले नसल्याने हे आंदोलन करत आहे, असं खरे यांनी सांगितलं. दरम्यान अनगर अप्पर तहसील कार्यालयाला तालुक्यातून मोठा विरोध होतोय. या विरोधात राष्ट्रवादीचे माजी प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, दीपक गायकवाड, रमेश बारसकर, मानाजी माने, पद्माकर देशमुख यांच्यासह अन्य नेते मंडळींनी मोहोळ बचाव संघर्ष समिती स्थापन करून अनगर अप्पर विरोधात मोठं रान उठवलं होतं.